भयंकर सत्य बाहेर पडणार आहे। अशी सत्य ज्याने अनेकांची झोप उडणार आहे। देवा के घर देर होती है अंधेर नहीं होती। मी त्याचं सत्य तुमच्या समोर मांडतोय, त्याला जोडून असलेलं सत्य तुमच्या समोर मांडतोय आणि या सत्यानंतर जे उघड होणार आहे ते फार भयंकर असेल। ते काय असेल तेही तुम्हाला सांगतो। हा गाढवे नेमका कोण? या गाढवेंच्या चक्रामध्ये अडकलेले अनेक लोक आहेत। नेमकी पेपर फुटीची पॉवर येते तरी कुठून हे तुमच्या लक्षात येईल आणि अशा माणसाला पाठवायचं भाजपच्या वर्तुळात आणि बदनामीला प्रारंभ करायचा। हे सगळं आता टप्प्याटप्प्याने पुढे येणार आहे। मंडळी नमस्कार। आज आपण एक सत्य पुराव्यासहित उघडं पाडतो आहोत आणि एक इशारा देतो आहोत की आता भयंकर सत्य बाहेर पडणार आहे। अशी सत्य ज्याने अनेकांची झोप उडणार आहे आणि उपद्रवी राजकारणाला आळा बसणार आहे। देवा के घर देर होती है अंधेर नहीं होती हे तुमच्या लक्षात येईल। एवढंच नाही तर फक्त राजकारणातल्या विरोधी पक्षाच्या लोकांना धक्का लागेल असं नाही, पण यांना ज्या कोणी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी सुद्धा मदत केली आहे त्यांना पण धक्का बसण्याची उघडं होण्याची जास्त शक्यता आहे। पेपरफुटी हा नुसत्या महाराष्ट्राला नव्हे तर देशभरातल्या व्यवस्थेला लागलेली एक कीड आहे। शिक्षण व्यवस्थेला झालेला हा महाभयंकर रोग आहे आणि या रोगावरच्या उपचाराच्या जालिम उपचाराला, जालिम औषधोपचाराला आता सुरुवात झालेली आहे। तेच मी तुम्हाला सांगणार आहे। MPSCचा पेपर लीक झाला आणि या पेपर लीकच्या माध्यमातून अनेकांचं सिलेक्शन झालं अशी चर्चा साधारणतः महिनाभरापूर्वी सुरू झाली। याबाबत मोठमोठे आरोप झाले आणि या पेपर लीक प्रकरणामध्ये गाढवे नावाचा एक माणूस जो पुण्याच्या महापौरांचा असाच ठेवलेला स्वीय सहाय्यक होता, ठेवलेला ज्या रेकॉर्डवर नाही, असाच ठेवलेला एक स्वीय सहाय्यक होता आणि त्यावरून पुण्याच्या महापौर, भाजपचे काही आमदार यांच्यावर टीकेची झोड उठवली जाऊ लागली। पुढे या पेपरफुटी प्रकरणातलं सर्व सत्य बाहेर काढण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्या आणि एक वेगळंच सत्य समोर आलं। माध्यमांच्या मधून आपल्याला कळते ती गोष्ट म्हणजे हिमनगाचं टोक आहे। खरं तर पेपरफुटीच्या एवढ्या भयंकर प्रकाराला एका वाह्यात आणि तद्दन फालतू कारणं देत त्याला झाकण्याचा प्रयत्न झाला। म्हणजे एका मुलाचं एका मुलीवर प्रेम होतं, आपल्या प्रियसीला सोय व्हावी म्हणून त्यानं पेपर फोडला, तो फोडलेला पेपर त्यानं प्रियसीला दिला। पुढे त्याचं आणि प्रियसीचं ब्रेकअप झालं। या ब्रेकअपनंतर ती मोठी होईल असं वाटून त्यानं ही सगळी माहिती MPSCला कळवली आणि मग माघारही घेतली। अशा अर्थाच्या बातम्या जोरदारपणे सुरू झाल्या। खरं तर या सगळ्या प्रकरणाकडे भयंकर दुर्लक्ष करायला लावणारी आणि या प्रकरणाला डायव्हर्ट करणारी बातमीच बाहेर पडत होती। पण वास्तविकता काय होती? वास्तविकता ही होती की एक गाढवे नावाचा व्यक्ती जो आत्ताच्या घडीला काही महिन्यात पुण्याच्या महापौरांचा स्वीय सहाय्यक म्हणून फिरत होता, अधिकृत अपॉइंटमेंट होती की नाही याबाबतच्या चर्चा होत राहतील, जो स्वीय सहाय्यक म्हणून फिरत होता तो भाजपचा व्यक्ती आहे हे दाखवण्यात आलं। आता मी त्याचं सत्य तुमच्या समोर मांडतोय, त्याला जोडून असलेलं सत्य तुमच्या समोर मांडतोय आणि या सत्यानंतर जे उघड होणार आहे ते फार भयंकर असेल। ते काय असेल तेही तुम्हाला सांगतोय। लक्षात घ्या, राज्यात देशात पेपरफुटी झाली, नीटचा पेपर लीक झाला आणि या पेपर लीक नंतर जंतर मंतरवर एक मोठं आंदोलन अभिजित दिपकेने उभारलं। अभिजित दिपकेच्या या आंदोलनामध्ये रोहित पवार सहभागी झाले। मी तुम्हाला तो रोहित पवारांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवलेला फोटोज दाखवतो। तो फोटो नीट बघून घ्या, ज्या फोटोमध्ये अभिजित दिपके, रोहित पवार आणि सोबत अजून एक व्यक्ती दिसतोय। तो व्यक्ती कोण याकडे जरा तुम्ही गांभीर्यानं बघा। हा फोटो बघितल्यावर लक्षात येतं की पेपर लीक प्रकरणाचं भांडवल करत अभिजित दिपके नावाच्या एका माणसाला पुढे करण्यात आलं आणि त्यावर हल्लकल्लोळ माजवण्यात आला। आता या नीटच्या पेपर लीकचा प्रकार समोर येतोय न येतोय तोच महाराष्ट्रात MPSCचा पेपर लीक झाल्याची खबर आली आणि या पेपर लीकच्या खबरेसोबत पुण्याच्या महापौरांचा मंजुषा नागपुरेचा स्वीय सहाय्यक गाढवे असल्याची चर्चा देखील जोरदार सुरू झाली।
आम्ही या गाढवेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हा गाढवे नेमका कोण? त्यासाठी मला तुम्हाला एका फोटोची आणि व्हिडिओची मालिका दाखवावी लागेल. घ्या बघून. पाहिलं? म्हणजे मी उगाच दिपकेचा फोटो आणि रोहित पवारांचा फोटो म्हणून दाखवलेला नाहीये. दिपके, रोहित पवार, पेपर लीक सोबतचा माणूस आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवलेली फोटोंची मालिका. या सगळ्यामध्ये हा गाढवे नावाचा व्यक्ती जो पुण्याच्या महापौरांचा सहाय्यक म्हणून फिरत होता, तो शरद पवारांचा, रोहित पवारांचा खास माणूस निघाला, जो सातत्याने यांच्यासोबत आहे आणि याचंच नाव पेपर लीक प्रकरणामध्ये पुढे येत आहे. एवढ्यावर काम थांबत नाही. आता प्रवास आणि तपास आणखी पुढे होणार आहे. पुण्याच्या जंगली महाराज रोडवरच्या गुरु मिसळ या दुकानात अनेकांचा ठिय्या असतो. त्यासोबत पेठेतल्या मदुराई कॅफेमध्ये दिवसातले 4 तास काही माणसं एकत्र असतात. या एकत्र असलेल्या माणसांच्या एकमेकातले संबंध, कोणी मोरे आहे, कोणी वैष्णव आहे, कोणी पाटील आहे, तर कोणी गाढवे आहे. या गाढवेंच्या चक्रामध्ये अडकलेले अनेक लोक आहेत आणि यातले काही रोहित पवारांच्या अत्यंत जवळचे आहेत. यांच्यामधला संबंध तपासायचा असेल तर गुरु मिसळ आणि मदुराई कॅफे इथे या दोघांच्या मध्ये काय चर्चा होतात हे सुद्धा बघितलं पाहिजे. मला वाटतं गुरु मिसळलाही CCTV फुटेज असेल आणि मदुराई कॅफेला देखील CCTV फुटेज असेल. मदुराई कॅफे आणि गुरु मिसळवरच्या चर्चा तपासल्या तर तुमच्या लक्षात येईल की यात या पेपर फुटीचे धागेदोरे कुठपर्यंत जातात. नेमकी पेपर फुटीची पॉवर येते तरी कुठून हे तुमच्या लक्षात येईल. आता आपण ज्या फोटोंची मालिका बघितली आहे त्यातली निवडक फोटो मी तुम्हाला दाखवतोय. शरद पवारांसोबतचे आणि रोहित पवारांसोबतचे काही फोटो बघा. या फोटोमध्ये गाढवे नावाच्या व्यक्तीसोबत एक कॉमन व्यक्ती तुम्हाला दिसते आहे, जी रोहित पवारांच्या सोबत अभिजित दिपके सोबत तुम्हाला दिसली. म्हणजे जरा नीट बघून घ्या, हे व्यक्ती कोण आहेत, काय आहेत, ये रोहित पवारांशी काही संबंधित आहेत का, यांचा या पाटलांचा गाढवेंशी काय संबंध आहे, तो फक्त गुरु मिसळ मदुराई कॅफे पुरताच आहे की यांच्यामध्ये काही आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे, गुगल पे, फोन पे वरून, बँक ट्रान्सफर्समधून काही देवाणघेवाण झाली आहे का, याचा संपूर्ण तपास आता लावणं सुरू आहे. आणि या तपासात तुम्हाला निश्चितपणे जाणवेल की गाढवेसोबत काही व्यक्तींची आर्थिक देवाणघेवाण झाली आहे आणि दिवसातले 3-4 तास तरी हे एकत्र 2 ठिकाणी बसत होते. म्हणजे याच्या लिंक थेट रोहित पवारांच्या जवळच्या माणसापर्यंत पोहोचत आहेत. पेपर फुटीत सहभागी हेच. यांचं काही रॅकेट होतं का? आता मी तुम्हाला एका सत्याकडे घेऊन जातोय. नीट पेपर लीक झाला. लातूरमध्ये एक कुलकर्णी पकडला गेला. कुलकर्णीच्या सोबत एक नेटवर्क पकडलं. त्यात शिवराज मोटेगावकर नावाच्या एका क्लास चालकाला अटक झाली. अजूनही तो तुरुंगात आहे. या शिवराज मोटेगावकरचं राजकीय कनेक्शन कोणासोबत होतं? त्यांच्या भाषणातून आम्ही ते बघितलेलं आहे. हे राजकीय कनेक्शन कोणासोबत होतं? शिवराज मोटेगावकरांचं संघाच्या संपर्कात जाणं हे ठरवून केलेलं होतं का? कारण शिवराज मोटेगावकरांनी एका मोठ्या कार्यक्रमात थोडेफार पैसे देत स्वागताध्यक्षपद भूषवलेलं होतं. म्हणजे काही काळापुरतं भाजप आणि परिवाराच्या मध्ये त्याला पाठवायचं, बदनाम करायचं, बदनामीसाठी त्याला वापर करता यायचा, यासाठीची ही व्यवस्था होती का? तशीच गाढवेसोबतची स्ट्रॅटर्जी वापरल्या गेली आहे का? पवारांच्या गटातला एक माणूस जो या सगळ्यासाठीच पोचला जातो, ज्याला पवारांच्या जवळच्या काही माणसांच्याकडून सहकार्य मिळतं आणि अशा माणसाला पाठवायचं भाजपच्या वर्तुळात आणि बदनामीला प्रारंभ करायचा. पण
या सगळ्या पेपर फुटीत नेमका हात कोणाचा, MPSCचे पेपर फोडले कोण, विकले कोणाला, कोणाकोणाचे ट्रान्झॅक्शन झालेत, हे सगळं आता टप्प्याटप्प्याने पुढे येणार आहे. आणि हे जेव्हा येईल तेव्हा या सगळ्यांचा खेळ खलास होणार आहे. नमस्कार.